बंद करा ते आता बंद झालं. राम राम खोत. राम 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 राम. सरकार वाड्यावरही नाहीत, मग कुठे गेले असतील? काय माहित, गावात पण कोणी पाहिलं नाही. मग आता मला असं वाटतं सरकार गायब झालं. काय म्हणाला काय म्हणाला? सरकार काय? सरकार गायब झालंय? हो म्हणजे सरकार वाड्यावर पण नाही आणि गावात पण नाही म्हणून म्हटलं. हा वाटलंच मला, हे असंच होणार होतं. नाटक आहे नाटक सगळं. गाववाल्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम चालू आहे. कोड पडलंय सरकारांना. अजिंक्यच्या विरोधात कसं जाऊन चालेल? मग काय करायचं? काय करायचं तर स्वतः गायब व्हायचं. दुसरं काय करणार? वा 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 वा, काय न्याय आहे सरकारांचा. वा व्यंकटेश खोत, काय बोलताय काय तुम्ही? काय काय चुकीचं बोललो सांगा ना. काय चुकीचं बोललो? चुकीचं बोललो असेल ना तर तुमच्या सरकारांना आणा ना यांच्या समोर आणा. हे बघा, सरकारांना गाव चालवताना सगळ्यात जवळनं पाहिलेलं आहे मी. कठोरातले कठोर निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. मग आताच का मागे हटतील ते? सरकार येतील. वाट बघा. सरकार येणार असते ना तर ते गेलेच नसते. आणि समजा येणार असतील ना तर हे सगळं सगळं प्रकरण मिटल्यानंतर येतील. बघा आता येऊन कुठल्या तोंडाने न्याय करणार आहेत? हा खेळी आहे त्यांची, खेळी. चांगला ओळखतो तुमच्या त्या सरकारांना मी. आता काय कारण आहे त्यांना असं गायब व्हायचं? हा आहे का काही? अरे तुला माहितीये ना, ती पोरगी देवघरात गेली आणि सगळा भ्रष्टाचार झाला. मला वाटतं म्हणूनच अक्कादा सोडून गेले असतील. आता एवढं पाप घडल्यावर अक्कादा परत कशाला येत आहेत? भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचार. सगळा वाडा भ्रष्ट झालाय. कुणी केला वाडा भ्रष्ट? वाड्यात ती फिरंगी येणं राहिला, तिने केलाय हो भ्रष्टाचार. ती गोरी फिरंगी आहे ना वाड्यात, निलोफर, तिने देवघरात जाऊन देवाला हात लावला म्हणून झाला हो भ्रष्टाचार. आता एवढं सगळं झाल्यावर सरकार कसे थांबतील वाड्यावर? ती मुलगी फिरंगी आहे हे मला माहिती होतं. पण तरी सुद्धा अजिंक्याने तिला वाड्यावर का आणली? या वाड्यापासून गाववाल्यांपासून लपवायचं होतं काय? ती ख्रिश्चन आहे ते? हा ती मुलगी फिरंगी आहे मला माहिती होतं. पण तरी सुद्धा अजिंक्याने वाड्यावर का आणली? या वाड्यापासून गाववाल्यांना लपवायचं होतं काय? ती ख्रिश्चन आहे ते?
ती ख्रिश्चन आहे ती ख्रिश्चन आहे ती ख्रिश्चन आहे मी खात्रीपूर्वक सांगतो निलुफर ख्रिश्चन आहे. खोटं वाटत असेल तर बोलवा तिला. व्यंकटेश खोतांच्या बोलण्यात जर काही तथ्य असेल आणि त्या निलोफरमुळे जर सरकार गावाबाहेर गेले असतील तर त्या निलोफरला आत्ताच्या आत्ता गावाबाहेर काढा. मी खात्रीपूर्वक सांगतो निलुफर ख्रिश्चन आहे. खोटं वाटत असेल तर बोलवा तिला. हो की नाही? एक मिनिट तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अर्जुन, अजिंक्यला सांग मी बोलवलंय ताबडतोब आत्ताच्या आत्ता. व्यंकटेश खोतांच्या बोलण्यात जर काही तथ्य असेल आणि त्या निलोफरमुळे जर सरकार गावाबाहेर गेले असतील तर त्या निलोफरला आत्ताच्या आत्ता गावाबाहेर काढा. त्या निलोफरमुळे जर सरकार गावाबाहेर गेले असतील तर त्या निलोफरला आत्ताच्या आत्ता गावाबाहेर काढा. त्या निलोफरमुळे जर सरकार गावाबाहेर गेले असतील तर त्या निलोफरला आत्ताच्या आत्ता गावाबाहेर काढा. हो नाहीतर काय आम्ही नाही ते सहन करणार. आत्ता बाहेर काढा. आत्ता बाहेर काढा. काय झालं? अजिंक्य, गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की निलोफर या गावात आली, तिने वाड्यातले देव भ्रष्ट केले आणि म्हणून अक्कादा वाडा सोडून गेले. काय डॅड? मला ते कळतंय पण यांना कोण समजावून सांगणार? म्हणजे निलोफरला गावाबाहेर काढणार. हा, आता जर गावाने असं म्हणत आणलं तर अरे त्या निलुफरला बाहेर बोलवा ना, म्हणजे मग सगळी कशी शहानिशा होऊन जाईल. काका, यात निलोफरचा काहीही दोष नाहीये. हो, मग ती बाहेर काय येत नाही? हो बरोबर आहे. बोलवा तिला बाहेर. हे भागीरथी, बघतेस काय माझ्याकडे? जा बोलव तिला. हो बोलवा ना आंटी.